सर्वांना जय भीम, जय शिवराय. माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. घराचं काम चालू आहे आमच्यावाल्या, तुम्हाला तर माहितीच आहे. 4-5 दिवस झाले घराचं काम चालू आहे वावरामध्ये. तर विटा संपल्या, तर आज काही मिस्त्री आले नाही. आता विटा मागवावं लागेल. तर आज इकडं जामाच्या झाडाखाली आलो आहे आणि इकडं मक्का पण पेरेल आहे आपल्यावाली. मक्काचे बारीक कोमलिंग उरायलेत, कारंजा चालू आहे. तर रात्री इकडं पाणी लावलं होतं तर पूर्ण भिजलं आहे आज. तर आता इकडचं थोडंसं बाकी आहे, एक पलटीचं काम आहे. तर इकडून कारंजा लावून दिल्या की रात्री पाणी ऑटोमॅटिकली चालू होईल. ऑटोवर मोटर लावलेली आहे. इकडं पण मक्का आहे आपल्यावाली आणि कोळपे पण हाणायचे, कारण घराच्या नादामध्ये वावराकडं लक्षच नाही आहे. कारण आडव मक्का पण लय उगली, गवत झालं आहे आणि मक्का कोळप्यावर पण आली आहे, खातावर पण आली, दवावर पण आली आहे. तर चला आता एक जाम तोडूया खाण्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो मी आपल्या घराचं किती काम झालं आहे. तर मी जाम तोडतो एक, कारण जामं भरपूर लागेल आहे आपल्या वावरामध्ये. मिस्त्री लोकांना पण लय खाल्लेत आणि घरी पण घेऊ गेलेत. तर मी एक जाम तोडतो आणि मग आपल्या वाड्यावरती जाऊ, नवीन वाड्यावरती किती काम झालं आहे तुम्हाला दाखवतो. तर चला जाम तोडू एक. तर हे पाहू शकता मी डायरेक्ट जामाच्या झाडावर चढलो आहे आणि हे पाहू शकता तुम्ही मोठे मोठे 2 जामं आहे. तर एकच तोडतो खाण्यापुरता आणि मग तिकडं वाड्यावरती जातो. तर चला जाम तोडूया एक. खाली पडला तो तुटून. तर हे पाहू शकता तुम्ही केवढा जाम आहे आणि भरपूर लागेले. तिकडं पण झाडं आहे, रामफळ पण लागलेले आहे आणि पपई पण लागलेले आहे. तर चला आता जाऊया आपण वाड्यावर. आणि मक्का कशी आली आपल्यावाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त आलेली आहे मक्का, तास लागलेली आहे एकदम. कोळपे हाणायची गरज आहे, कोळपे आणि खता दवाची गरज आहे आता तिला. तर चला आपण जाऊया जाम खात वाड्यावरती. आणि जामं कोणाकोणाला आवडतात खाण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. एक जाम खाल्ला की भूक लागायचं गरज नाही दुपारपर्यंत. तर मी आलो आहे आता इथं पपईच्या झाडाखाली. तुम्हाला पपई पण दाखवतो. किती छोटंसं झाड आहे पण मस्त पपई लागली आहे त्याला. हे पाहू शकता तुम्ही. खालून तर कमस कम शेंटापर्यंत पपई आहे त्याला, काही जास्त मोठं झाड नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि इकडे बाजूला रामफळाचं झाड आहे, याला पण रामफळं लागले आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर हे रामफळाचं झाड आहे आणि याला पण रामफळं लागले. वरती आहे, हे पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल वरती पण रामफळं लागले याला. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे पण झाड काही जास्त मोठं नाही आहे, छोटंसंच आहे, पण याला पण मस्त रामफळं लागले. इकडं पण आहे, हे पाहू शकता तुम्ही. काही ह्या बाजूला पण आहे, जास्त काही लागत नाही याला, मोजकेच लागतात. हे पाहू शकता तुम्ही. बारीक बारीक लागलेले इकडं पण. तर चला आता आपण जाऊया वाड्यावर. तर चला मी आलो आहे आता आपल्या वाड्यापाशी, तुम्हाला वाडा दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही. हे आपल्या एका रूमचं काम झालेलं आहे पूर्ण. हा आपला मेन दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा ठेवला आहे, म्हणजे बाजूला एक रूम येणार आहे आपल्यावाली. तर त्या रूममध्ये जाण्यासाठी पाणी मारायचं होतं. तर लाईट नाही आहे, पाणी काहीच नाही आहे, जे होतं ते मारलं आहे. आणि इटा पण संपल्या आहे आपल्यावाल्या, थोड्याशा इटा राहिल्यात फक्त इतक्या.
इटा मागावं लागेल. आणि ह्या रूमवर फक्त पत्र टाकायचं राहिलं आहे आणि प्लास्टर वगैरे तर नंतर केलं तरी चालेल, एवढं काही अडचण नाही आहे. आणि इकडं पण ही रूम राहिली आता फक्त बनवायची बस. तर आपण अर्धा प्लॉटचा काम केलं आहे आणि अर्धा बाकी आहे. इटा गिटा सगळ्या संपल्या आहे. आणि कुत्र्याचे बच्चे आणलेले छोटे आपण ते लय परेशान करून सोडले. मिस्त्री लोकायला पण आणि आम्हाला पण कामं करू दिले नाही. बघा हे एक बसलंय आणि हे एक इथं माझ्या पायापाशी पाय धरतंय. परेशान करून सोडलं आहे नाही. हे बाई हे एक आहे आणि एक कुठं गेलं, हे पाहू शकता तुम्ही. हे एक आहे, कामच नाही करू देऊ राहिले, ते नुसते पायामध्ये घुसू लागलेत. तर पाहिला असेल तुम्ही आपला वाडा. एक खोलीचं काम झालेलं आहे आणि एक खोलीचं बाकी आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि चला बाय. आणि पूर्ण वाडा फायनल झाल्यावर मी तुम्हाला पूर्ण दाखवन. तर चला बाय.